मित्रांनो, 31 डिसेंबर पूर्वी ही 5 कामं प्रत्येकाने करून घ्या. असं का सांगतोय? कारण 31 डिसेंबर 2025 ही 5ही कामं करण्याची शेवटची तारीख आहे. कारण नंतर ही कामं तुम्हाला करता येणार नाही. त्यामध्ये पहिलं काम आहे, तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या. आता ते कोणाला लिंक करायचं आहे? ज्यांनी 2017 च्या आधी पॅन कार्ड काढलेले आहेत तर त्यांनाच पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं आहे. ज्यांनी 2017 नंतर तर आतापर्यंत पॅन कार्ड काढलेलं आहे त्यांना लिंक करण्याची गरज नाही, कारण त्यांचं आधीपासूनच लिंक आहे. परंतु तरी खात्री करण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरून चेक करून घेऊ शकता तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे की नाही. यदा कदाचित जर ते लिंक नसेल तर तुम्ही त्याला लिंक करून घ्या. आणि लिंक करण्यासाठी माहिती आहे का, 1000 रुपये दंड लागतोय. कारण मी प्रत्येक वर्षी व्हिडिओ बनवत असतो डिसेंबर महिन्यामध्ये आणि सांगत असतो की ही कामं करून घ्या. आधी फ्री मध्ये व्हायचं, त्यानंतर 500 रुपये दंड लागायला लागला आणि आता 1000 रुपये दंड लागतोय. आणि जर अजूनही नाही केलं तर पुढे जाऊन 1500 रुपये दंड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर करून घ्या. त्यानंतर दुसरं आणि महत्वाचं काम आहे, ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण झालं असेल या 2025 मध्ये, तर त्यांनी स्वतःचं पॅन कार्ड काढून घ्या. आणि जर पॅन कार्ड काढलं तर स्वतःचं बँक अकाउंट ओपन करा. म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी किंवा स्वतःला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी ते खूप महत्वाचं राहणार आहे. त्याचबरोबर सध्या निवडणुका चालू आहेत. तुमचं 18 वर्ष पूर्ण झालं असेल तर स्वतःचं मतदान कार्ड काढून घ्या. त्यासाठी तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून अप्लाय करू शकता आणि तो व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती आधीपासून आहे. तुम्ही तुमचं हक्काचं मतदान करू शकता जर तुम्ही मतदान कार्ड काढलं. त्यानंतर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल आणि तुम्ही गाडी फिरवत असाल आणि स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन नसेल तर ड्रायव्हिंग लायसन काढून घ्या. कारण आरटीओचे नियम खूप कडक होत आहेत आणि ते 31 डिसेंबर पूर्वी करून घ्या. तुम्ही आरटीओच्या म्हणजेच आपलं महाराष्ट्र.परिवहन.gov.in या वेबसाईटवरून स्वतः तुमचं ड्रायव्हिंग लायसन सुद्धा काढू शकता. आणि जर तुम्हाला विदेशात फिरायला जायचं असेल 2026 मध्ये तर तुम्ही तुमचा पासपोर्ट काढून घ्या. तो सुद्धा तुम्ही आपल्या passportindia.gov.in या वेबसाईट वरून काढू शकता. त्यानंतर तिसरं आणि महत्वाचं काम आहे ते म्हणजे, जर का तुमचं घर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असेल आणि तुम्ही घरपट्टी पाणपट्टी अजूनही भरली नसेल, तुमची घरपट्टी पाणपट्टी थकीत असेल तर तुम्हाला पूर्ण 50% डिस्काउंट भेटतोय. म्हणजे तुमची जी थकीत घरपट्टी पाणपट्टी आहे त्यावरती 50% डिस्काउंट आणि चालू वर्षाची घरपट्टी पाणपट्टी अशी तुम्हाला एकत्र भरावी लागेल तर त्यावरती तुम्हाला 50% डिस्काउंट भेटतोय. चालू वर्षाच्या घरपट्टी पाणपट्टीवरती नाही, फक्त थकबाकीवरती 50% डिस्काउंट भेटतोय. आणि त्यासाठी 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे, त्यामुळे लवकर भरा. कारण मी सुद्धा 2 दिवसापूर्वीच भरलेली आहे आणि त्या डिस्काउंटचा लाभ घेतलेला आहे. त्यानंतर चौथं महत्वाचं काम आहे ते लाडक्या बहिणींसाठी. जर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बंद होऊ द्यायचे नसतील तर 31 डिसेंबर पूर्वी KYC करून घ्या लाडकी बहीण योजनेची. आता ही KYC कशी करायची याचा व्हिडिओ आधीपासूनच आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, लवकर करून घ्या. आणि जर झाली असेल तर त्याचं स्टेटस चेक करून घ्या, KYC झाली की नाही. आणि स्टेटस कसं चेक करायचं याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, मी संध्याकाळपर्यंत टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर शेवटचं आणि सर्वात महत्वाचं काम आहे, तुम्हाला 2026 मध्ये पण असेच माहितीपूर्ण आणि कामाची व्हिडिओ पाहायचे असतील रेग्युलर तर तुम्ही अजूनही कम्प्युटर वर्क सेंटरला फॉलो केलं असेल तर करून घ्या. ही पण शेवटची संधी आहे, कारण असेच महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा, असेच व्हिडिओ दररोज पाहायला भेटत राहतील. तर ही होती 5 कामं आणि यापैकी तुम्ही कोणकोणती कामं केलेली आहेत कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केलं आहे का ते सुद्धा कमेंट्स करा. आणि महत्वाचा व्हिडिओ असल्यामुळे तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू असेच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.